मंडळी, काय मग कशातला ब्लॉग बघताय ना? तर आज परत एकदा नव्याने सुरुवात करतोय ब्लॉगला. श्रावण संपत आलाय आणि भाद्रपद येतोय. भाद्रपद येतोय म्हणजे काय? आपला गणपती सण. त्या गणपती सणासाठी लवकर लवकर निघणार आहे गावाला. गावाला जाण्याची इच्छा इतकी मोठी आहे, कारण यावर्षी खूप स्पेशल कार्यक्रम होणार आहे आमच्या वाडीमध्ये. ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवेलच मी. तुम्ही आता हे डेली 4, 5, 6, 7 दिवसाचं काहीतरी मी व्हिडिओ बनवेल आणि ते आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकेल. तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलवरती येऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्ह्यू जास्त वाढवा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर मग पुढच्या तयारीला भेटूया. काय काय तयारी होते, काय काय नाही. खूप आता आमच्या फॅमिलीमधले पण यावर्षी सर्वांना वेळ भेटतोय की एकत्र यायला, सण साजरा करायला. यावर्षी तो सण सोडायचा नाही. सर्वांना गणरायाचा पान घ्यायचा आहे. आता चालले गवर आणायला. चला गवर आणायला. आज आमची शॉपिंग होत चालली. कालपासून गावासाठी निघालेलो आम्ही आणि आमच्या ओवीची तयारी बघा, गवर गणपती घेऊन जायला. बाय नीट काढ ना. इथं बघ, इथं पोच दे. हॅलो का हाय बोल बाबाला बघ. बाबाला हाय कर, बाबाला हाय कर. गणपती गवर आली नाही आणि विसर्जनाची तयारी झालेली आहे. तेच आईला विसर्जन करणार का ओवी तू? ओवी इथे नाचून दाखव. गोल गोल ए, फिरून हेल्मेट दाखव. कशा बरं? ए टकडक 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 गणपती बाप्पा. सोडतच नाही. बाय कशी आहे? घाल नको बाबाला, घाल नको. चमकतो ना तो. मग आईला वर जा. गणपती झाले की विजयच्या लग्नाच्या वरातीला चालले. स्वरू झोपलाय ओवी चला, आता आमचा दिवस जवळ आलेला आहे. गणपतीला गावाला चालतोय आम्ही. आहे ना ओवी, गावाला चालले तू? हे बघ घ्या हातात हो, राखी बोल. बांधून. हो बोल, गावात चालला मी. गणपती बाप्पा मोया. काय बोल? मोया बोल. ओय बोल मोया. काय मस्त माझी पोरगी बघा तयार झाली, गणपतीची तयारी करते आता. नाही नाही बरोबर आहे. मस्त दिसते ना ओवी? बाबा दाखव, बाबा दाखव. दाखव बाबाला. माझ्या पोरीची तयारी झालेली आहे गणपतीची. आज आम्ही जायची थांब ठेवलेला आहे, कारण की काल जाणार होतो, काल जाता आला नाही. तर आज आम्ही निघणार आहे गावासाठी. तर सर्वांनी या गणपतीला. आणि काही दिवसापूर्वी माझ्या पुतणीचा बड्डे झालेला आहे. थांब माझ्या पोरी. हे तू फिर उभी फिर. ए देखा. अरे आतून दिला सांग, आतून दिला माझ्या आतून दिला सांग. घालायला बघ तू. हे बघ ना. आतून चड्डीत ना आणलं. है ना बाबू? चढले आम्ही नंतर घालतो. असं नको बघू. नांदू नांदू आहे. बाबडे दाखव. असं दाखव. गोल 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 फिरून. गोल गोल फिर. हा, गोल फिर फिर, गोल गोल फिर फिर. गोल फिर. अरे वा. नाच नाच. स्वामी बोल. अरे स्वामी. अंगार से छलका है ओ माझा स्वामी. धन तक धरक धन तक ततरक धन तक ततरक. इकडे बघ, इकडे बघ. असं असं. मला दाखव, मला दाखव. असं, असं. अंगार से छलका है. झालं, ओवीचा डान्स झालेला आहे, सर्व काय झालेलं आहे. शेंबूड बघ. रड रड. चला मग या ब्लॉगला सुरुवात परत नव्याने. निघालं. आम्ही आज आई रडायला लागली. गावाला जायला निघणार आहे. सासरी आहे, तू सासरी. आई बाबा, माझी ओवी, बायको, बहीण, भाऊ, भाचा स्वराज,
सर्व जायची तयारी झालेली आहे. अरे लाईट तर चमकते संध्याकाळी व्हायची. तयारी आमची झालेली आहे. खूप बोजा आहे ते दाखवू शकत नाही. ठेवायला नंतर बोलायला लागणारा झालात की गणपतीला नाही, चला. पिशवी दे, चल, ठेवायला. चला मग गाडीत बसताना आपण भेटूया. हे ठेवायचं आहे. आता आम्ही कुठं आलो? गोरेगावला आलो. गोरेगावचा म्हणजे आता खूप आम्ही दमलेलो. म्हणजे काय शूट करताना आलं म्हणजे खूप पॅकिंग होती, खूप सामान होता. म्हटलं आता पुढं जाऊन जरा व्हिडिओ करूया भेटला तर टाईम. तर आमच्याकडं 2 गाड्या आज आहेत, एक भावाची आणि एक भाच्याची. हां हे जरा चेहरा बघा दमलेला वाटते का माहीत नाही, पण आहे एन्जॉयमेंट आहे खूप विथ भाचा. ही गाडी पुढे गेली आमची. तो का त्याला चाय प्यायची नाही, आम्ही नेसकॅफे पितो. चला मग या कॉफी पिऊया, नंतर भेटूया. खट्टे खट्टे कर कोणाच्या हाताचा, माझ्या हाताने घातीला होता माझ्या लाडक्या गणाचा, 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 तो चकचक सोन्याचा. चित्स्वरूपं विश्वरूपं दिव्यज्ञानं गणेशा, प्रथमपूजं गजकर्णकः शुभकार्येषु गणेशा, एकदन्ताय गोजे प्रदाय वेदगर्भा गणेशा, निराकार ओंकार धूम्रवर्णा गणेशा.
सकाळ झाली आणि आम्ही गावी पोचलो. हे आमचं गाव. हे आमची गाडी, ती पाठची भाच्याची गाडी. हे आपलं घर. होम स्वीट होम. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी आणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणी. आज तुम्हाला आमचा छोट्यासा झराचा लोक दाखवतो. त्याच्या आधी हा आमचा वाडा आहे आजोबांचा, ज्यात आम्ही लहानपणी खूप मजा केलेली. आणि हा रस्ता जातोय ते आम्ही त्याला हॉल म्हणतात. तुम्ही तुमच्यामध्ये काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्या छोट्या झऱ्यामध्ये आम्ही तुम्हाला ते लुक दाखवतो कसं दिसतं कसं नाही ते. तर मन झालं आलेल्या जरा एकदा तरी भेट झऱ्याला द्यावी. तर ते सांगता आमच्या वाड्यामध्ये गुरं लहानपणी रेडे, म्हशी, गाई, बैल, बकऱ्या ह्यांची खूप गंमत जम्मत होती लहानपणी. ती आम्ही एन्जॉय केली. कच्चे दूध पियालो आम्ही गाईचे, म्हशीचे, शेळीचे. बालपण खूप छान गेलं इथं आमचं आजोबांच्या घरी, म्हणजे आईंच्या वडिलांच्या घरी. तसंच थोड्याच सेकंदात काही वेळामध्ये काही पावसांमध्ये आमचा छोटासा झरा हा तुम्हाला दिसतो. आज जरा शांत आहे कारण की पाऊस शांत आहे. पाऊस जोरात येईल तेव्हा पाणी खूप मुसळधार असतो. हा छोटासा लूक इतकं पाणी खालच्या वाडी साईडला जातो. आमचा सिनेमॅटिक हाच आहे. ह्या सौंदर्याला सिनेमॅटिक मॅच होणार नाही. आता मी हा सुगंध नमस्कार. तुम्ही बोला अरे काल तर तू निघालास
गावाला पोहोचलास आणि परत गाडीत काय झालं, त्या ड्रायव्हर आहे, स्वतःचा बिझनेस आहे. तर आज परत मुंबईचा भाडा आला. तर म्हटलं आता छोटा भाऊ तो गाडी चालवता दमला, म्हणजे दमलापेक्षा बोलणं म्हणजे तो आता डेकोरेशन महत्त्वाचं आहे. गणपतीचं डेकोरेशन झालं नाही तर आगमन कसं करणार आपण. हे आता आगमनाची तयारी आहे, त्यामुळे तुम्ही सध्या घरचं साफसफाई आम्ही, मी, बाबा, आई, बायको, बहीण, आम्ही 5 जणांनी केली. मग आता डेकोरेशनचं महत्त्वाचं काम तो माझा भाऊ करणार छोटा, मग ते करायला तो थांबला आहे. म्हणजे आज मुंबईचा भाडा मी घेऊन येणार. डेकोरेशन थोडंसं नॉर्मली मी व्हिडिओ केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवेल. आणि स्टार्टिंग केलं त्यांनी, पूर्ण होईल तेव्हा ते घरी गेल्यानंतर माहीत पडेल मला, आणि तुम्हालाही माहीत पडेल. ते मजा आहे. म्हणजे ॲक्च्युली मी आता डेकोरेशनमध्ये नाही, तर मला तर अनकम्फर्टेबल वाटते. पण काय करणार, बिझनेस पण बघणं गरजेचं आहे, त्यावरती आपलं घर चालतं आहे. आणि ड्रायव्हरमध्ये ड्रायव्हरला हा गाडी सुटणार नाही, व्यवसाय तो, ती मजा अलग आहे. तर आता छोटं मोठं खूप जास्त ट्रॅफिक नॉर्मली आहेच म्हणा, ट्रॅफिक असणारच, ट्रॅफिक नाही असं कुठंच नाही. गणपतीचं सीझन आहे, तर कोकणी सर्व आपल्या गणपतीच्या आगमनासाठी तयारीसाठी परवापासून निघालेलेच आहे. ते आता गणपती येईपर्यंत ती सर्वांना पोचण्याचं खूप गरजेचं आहे. कारण ती सजावट कसं करणार त्यावरती जास्त सर्वांचं लक्ष असतं. आगमन कसं करायचं गणपतीचं त्यावरती जास्त लक्ष असतं. आपलं काय घरचं गणपती आहे, पण ते पण आणणं म्हणजे सुखाचं आनंदाचं एक गोष्ट असते, ते तुम्हा सर्वांना माहितीच आहे. फक्त आता काही 2च दिवस उरलेत आगमनासाठी. आज तारीख नाही सांगत मी, कारण की 2 दिवसच, म्हणजे काल आणि आजपासून मी ब्लॉग करतो आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये आपले गणपती आगमन होणार आहे. आणि हे ब्लॉग फक्त मी गणपतीच्या आधीचंच करतो आहे, म्हणजे गावाला जाण्याचं पोचून. ॲक्च्युली घरचं काम जे करत होतं आम्ही ते मध्ये जास्त मी व्हिडिओ केला नाही, कारण की वेळच नव्हतं, झोपलो पण होतो. ते तुम्ही काल ते पाहिलं असेल की मी भाचीची गाडी पण चालवली होती आणि भाऊ माझं आपली गाडी चालवत होता सॉरी. तर त्यानंतर असं झालं की मॉर्निंगला पोचलो, बोललो झोपलो तर मग काम अपुरं राहील. गेल्या आई, मी, बाबा, बायको, बहीण, सर्व भाऊ सर्वांनी पहिलं काम चालू केलं. जेवढं होईल तेवढं पहिलं साफसफाई महत्त्वाचं ते करून घेऊया आपण करायचं. मग वाजले 2 रात्रीचे 2 वाजले आणि भावाला परत तो ॲक्च्युली दुपारीच गेला होता, काहीतरी 3च्या 3:30च्या आसपास भाड्यासाठी काल. मग तो मॉर्निंगला आला, मग त्याने डेकोरेशनचं काम घेतलं. मग त्याला येता परत व्यवसायामध्ये भाडा लागला. मग तो बोलला की आता तू जा, मी डेकोरेशनचं करून घेतो आणि उद्याचा एक भाडा आहे घरचंच आहे, पण तो आपला तो घ्यायला जाईल त्यांना. बोललो ठीक आहे बोललो. मग आज एवढं जास्त काही मोठं नाही आहे, मग ह्याच्यातलं मी थोडं काय छोटं मोठं शॉर्ट कट करेल मी सर्व काय. मी जास्त मोठं नाही करणार आता या टायमाला. मान्य करतो माझे तास भरायचे असतात, माझा मित्र बोलला आहे, त्याला लक्ष जास्त आहे. तर घरी गेल्यानंतर उद्या मॉर्निंगला पोहोचेल मी घरी. मग भावानी बाबांनी जे काय डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. गणपती बाप्पा मोरया हेच ऐकायचं आपल्याला. लवकर फक्त 2 दिवस राहिलेत. गणपती बाप्पांचं जेवढं होईल तेवढं चांगलं आगमन करायचा प्रयत्न करणार. आणि ह्या वर्षी मी तरी दर दिवशी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे, 15-15, 10-15 मिनटाचं. तर तुम्ही त्याला तेवढंच प्रेम द्या. थँक्यू. हां सेम काल पण हां मुंबईला जाणार आहे. गाड्या कुठे जातात? हां ठीक आहे चालेल. मग तुम्ही आमच्या अगोदर पोचाल. हां आणि
इकडे काय झालंय, अरे रोडचं काम चालू आहे ना, एक साइड पूर्ण आहे ना. हा परत मुंबईवरनं गावाला आलो आहे, पोचलो. आणि तुम्हाला घरी जे डेकोरेशन केलं आहे बाबांनी भावानी, तर ते तुम्हाला थोड्याच वेळा दाखवतो मी. तर त्या आठ उतरते मग दाखवतो. शुभ सकाळ मित्रांनो, आजचे झाले 7 वाजलेत. म्हणजे काल 2-3 दिवस जागरणच करून आम्ही गणपतीची आगमनाची तयारी केली. थोडं फुटेज दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत तयारी केली. गाण्याबिण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आम्ही. जसं आपला घरचा साऊंड आहे, बाबाचा घरचा पण डेकोरेशन बाबाने केलेले आहे, ते पण जरा बघूया आपण. कारण की हा ब्लॉग आजचा तरी इथपर्यंत आहे. दुसरा ब्लॉग लवकर येईल. या व्हिडिओला तुम्ही एवढं व्ह्यू दिलं आहे, प्रेम दिलं आहे, एवढं पुढच्याही व्हिडिओला प्रेम द्याल यापेक्षा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी पुढच्या व्हिडिओसाठी लवकर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि लवकर तो व्हिडिओ तुमच्या नजरेस येईल. धन्यवाद. बाय.